महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 7वा, विषय मराठी, पाठ 9वा, वाचनाची वेळ. आणि त्यावर जे प्रश्न उत्तरे आहेत ते प्रश्न उत्तरे आज आपण बघणार आहोत व त्याचबरोबर बातमी लेखनसुद्धा आपण पाहणार आहोत. आता वाचनाचे वेळ म्हणजे कालच्या भागामध्ये आपण अनुभवलेलं आहे की वाचनाच्या जे वेळ आहेत ते सोनालीला अवांतर पुस्तके वाचण्याची काय नव्हती, आवड नव्हती. तिला ती आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे जे वाचनाचे वेळ आहेत ते वेळ लागावी त्यासाठी हा अभ्यासक्रमाला पाठ देण्यात आलेला आहे. व त्याचबरोबर आता आपण शिकणार आहोत बातमी लेखन. ज्याला न्यूज रायटिंग, न्यूज रिपोर्टर आपण म्हणतो, तो बातमी लेखन आपण बघणार आहोत. शब्दार्थ: मन वळवणे म्हणजे तयार करणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, आमूलाग्र म्हणजे मोठ्या प्रमाणात बदल होणे. आता आपण स्वाध्याय बघणार आहोत की खालील प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यात 3 आहेत. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते. त्यानंतर दुसरा त्याच्यातला प्रश्न आहे, सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले. प्रश्न दुसरा, खालील घटनामागील कारण लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. खालील आकृती पूर्ण करा. मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. खेळू या शब्दांशी. खालील वाक्यप्रचारांच्या अर्थांचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे, नोंदी करणे, आनंद गगनात न मावणे, नवल वाटणे. त्यानंतर आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. तर इथं दिलेला आहे बक्षीस, दुसरा आहे यश, तिसरी आहे गोष्ट, चौथी आहे मदत आणि 5वा आहे आवड. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप. तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा. खालील वाक्य वाचा. अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप सुरू झाली. मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. आता हे आहेत उभयान्वी अव्यय. शब्दांच्या 8 जाती आपण शिकलेलो आहेत.
किंवा शब्दांच्या 8 जातींचा आपण परिचय करून घेतलेला होता. जरी आपण शिकलो नाही तरी आपण त्या गोष्टीचा काय करून घेतला, परिचय करून घेतलेला होता. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. बरोबर. आता उभयान्वी अव्यय म्हणजे 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडणारे जे शब्द येतात त्यांना म्हणतात उभयान्वी अव्यय. आता इथं तेच दिलेलं आहे. हे पहा, 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडलेले आहेत. इथं 2 शब्द म्हणजे रमेश व रत्ना, 2 वाक्य म्हणजे अजय आणि विजय शाळेत पोहोचले, 1 वाक्य. नंतर पावसाची रिपरिप सुरू झाली, हे 2रं वाक्य. मग ते कशाने जोडलं? अननी जोडलं. इथे पण 2ऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये किंवा 2ऱ्या नंबरच्या वाक्यामध्ये दिलेलं आहेत, मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. बरोबर आहे. रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. रमेश व रत्ना मावशीकडे कुठे गेले? पुण्याला गेले. म्हणजे वरील वाक्यातील अधोरेखित शब्द उभयान्वी अव्यय आहेत. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, ने, अन हे सर्व शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचे काम करतात. म्हणून हे शब्द उभयान्वी अव्यय आहेत. हे सर्व शब्द 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचे काम करते. म्हणून हे शब्द उभयान्वी अव्यय आहेत. तर लक्षात ठेवा, उभय म्हणजे 2 व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील 2 किंवा 2 वाक्ये, वाक्यातील 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वी अव्ययाचे कार्य आहे. उभय म्हणजे 2 व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वी अव्ययाचे कार्य आहे. खालील संवादातील उभयान्वी अव्यय अधोरेखित करा. आई, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया. म्हणून करा त्याच्या खाली अधोरेखित. आई म्हणते आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तर काय करायचं आहे? पुरणपोळी करायची आहे. म्हणूनच्या खाली अंडरलाईन करायची आहे. अंकुश, आई तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर. अन म्हणजे मी तुला मदत करू शकेन. शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक. म्हणजे या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखे खूप सारे शब्द आहेत. अन म्हणजे, शकेन म्हणजे, शिवाय, बरोबर, यासारखे, जरी, तरी यासारखे शब्द जे आहेत ते आपण उभयान्वी अव्ययांना जोडू शकतो. त्यानंतर आहेत आता प्रश्नाची जी उत्तरे आहेत. आपण सुरुवातीला पाहिली होती की सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते. त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे की सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते. आता सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते, तर सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 ते 3 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटले.
सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? नवल का वाटत होते? उत्तर आहेत. सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली, म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते. सोनालीच्या घरातील दुसरा प्रश्न आहे, पाहून घ्या. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली, म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा. पुढील घटनांमागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते, पण यात आईला यश येत नव्हते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायचे ठरवले, म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना. सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. कारण काय झालं होतं? कारण सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी हे तिला कळत नव्हतं. म्हणून सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला तिसरा प्रश्न आहे. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. का गरज उरली नाही? सोनालीला आता पुस्तके वाचत जा अशी सांगण्याची गरज उरली नाही. सोनालीने कथा वाचल्या, गोष्टींचे सारांश लिहिले,
आईने तिचे कौतुक केले. वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतही बाईंनी तिचे कौतुक केले. बाबांनी तिला वाढदिवसाला एक पुस्तक भेट दिले. वर्गातल्या मित्रमैत्रिणींनी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. या सर्व कारणांमुळे सोनालीला वाचनाची आवड लागली. म्हणून सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. अशी सांगण्याची आता काय उरली नाही, गरज उरली नाही. त्यानंतर आहे, आता हे झाले प्रश्न. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते. सोनालीने आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर पुस्तकाची 2 पाने वाचावी असे आईला वाटत होते. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवलका वाटत होते. तिने आईला म्हटलं होतं की मला पुन्हा आणखी काय वाचायची आहे, पुस्तक वाचायचं आहे. म्हणून तिला कधी आवड नव्हती, परंतु तिने असं प्रत्युत्तर दिल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना तिचं काय वाटलं, नवल वाटलं. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले, तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. हे 3ही प्रश्नांचं उत्तर आता मी सांगितलेलं आहे आणि ते मी तुम्हाला खाली PDF मध्ये त्याचा फोटोसुद्धा पाठवलेला किंवा टाकलेला आहे. आता आपल्याला प्रश्न 3रा पाहायचा आहे. खालील आकृती पूर्ण करा. खालील आकृती पूर्ण करा. त्याच्यामध्ये आकृतीत आहेत मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. आता हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला इथे नाही लिहिलं असतं तरी पुस्तकात दिलेलं आहे आणि पुस्तकात जरी नसतं तरी ते तुम्हाला माहिती आहे की आजकाल आपली कोणाशी मैत्री झालेली आहे. आजकाल आता खेळणं खूप बंद झालेलं आहे, परंतु मात्र व्हिडिओ गेम, मोबाईल, कम्प्युटर, TV या सर्वांशी आपण काय केलेली आहे, मैत्री केलेली आहे. हो ना? हो. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. हे होमवर्कसाठी आहे. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. आता खेळूया शब्दांशी. खालील वाक्यप्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. खालील वाक्यप्रचारांच्या अर्थांचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे, यशस्वी होणे. सफल होणे, यशस्वी होणे. नोंदी करणे, लिहून ठेवणे. नोंदी करणे, लिहून ठेवणे. आनंद गगनात न मावणे. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. आमूलाग्र. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग. आमूलाग्र, शाबासकी, अवांतर. आता आमूलाग्र म्हणजे समजा एखादा बदल करणे, बरोबर. शाबासकी देणे म्हणजे थाप देणे. आज मी शाळेत गणितामध्ये चांगले गुण घेतल्याबद्दल बाईंनी माझ्या पाठीवर थाप दिली किंवा शाबासकी दिली. त्यानंतर अवांतर. सोनालीला 2-4 पुस्तके वाचून झाल्यानंतर सोनालीने अवांतर पुस्तके वाचण्याची सुद्धा आवड निर्माण केली. म्हणजे असा जो वाक्यात उपयोग आहे ते शेवटी अवांतर. अवांतर म्हणजे व्यतिरिक्त. आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त जे पुस्तके आहेत त्या पुस्तकांची आवड निर्माण करणे म्हणजे अवांतर वाचन होय. त्यानंतर आहे समानार्थी शब्द. समानार्थी शब्द आहेत बक्षीस, पारितोषिक, यश,
विजय, सहाय्य मदत, रस आवड, त्यानंतर कथा गोष्ट. आता बॉक्समध्ये जे दिलेले आहेत तेच त्याच्या समोर लिहायचं आहे. तर बक्षीस, सुरुवातीला बक्षीस दिलेलं आहे. बक्षीस मीन्स पारितोषिक, बरोबर. यश विजय, गोष्ट कथा, मदत सहाय्य, आवड रस, आवड रस. त्यानंतर आहे उभयान्वी अव्यय. हे पण आपलं झालेलं आहे की दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या जे शब्द आहे, जे शब्द आपण उपयोगात आणतो त्याला म्हणतात उभयान्वी अव्यय. पण, म्हणून, शिवाय, त्यानंतर आणखी अन, व, त्यानंतर आणखी कारण, यासारखे जे दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वी अव्यय असे म्हणतात. उभय म्हणजे दोन व अन्वय म्हणजे जोडणे, संबंध, याला म्हणतात उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय. चला तर मग आपण आता बघणार आहोत बातमी लेखन. न्यूज रायटिंग, ज्याला आपण न्यूज रिपोर्टर म्हणतो, न्यूज रायटिंग ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात बातमी लेखन. मराठीमध्ये काय म्हणतात? बातमी लेखन. आता बातमी लेखन कशावर आधारित आहे तर APJ अब्दुल कलाम यांचा जो वाचन प्रेरणा दिन आहे, वाचन प्रेरणा दिवस 15 ऑक्टोबर, त्या दिवसाला वाचन प्रेरणा दिन असे म्हणतात. तर त्यावर आपल्याला न्यूज म्हणजे आपल्याला बातमी तयार करायची आहे. आता APJ अब्दुल कलामांचा फोटो एका साईडला दिलेला आहे आणि मधात हेडिंग दिलेलं आहे की वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. या ठिकाणी इकडे पुस्तक दाखवलेले आहे. म्हणजे जो भाग ज्यावर आधारित आहे त्याचा स्पष्ट उल्लेख ज्या ठिकाणी केला जातो त्याला म्हणतात बातमी लेखन. आता बातमी लेखन म्हणजे वाचन प्रेरणा दिन हेडिंग दिलेला आहे. मग वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबर हा दिवस जे APJ अब्दुल कलामांचा जो मृत्यूचा जो दिवस आहे तो दिवस या दिवसांनी साजरा केला जातो. म्हणून त्याला आपल्याला त्या घटकावर आधारित बातमी तयार करायची आहे. आता आदर्शनगर तारीख 16 आहे. आदर्शनगर इथलं आहे आणि दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे या कार्यक्रमाचा वेळ प्रसंग साधून विद्यालयात म्हणजे या शाळेमध्ये अनेक कार्यक्रमांचे काय करण्यात आले, आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळांमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. आता वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो तर त्याचं उत्तर येईल APJ अब्दुल कलाम. वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? 15 तारखेची आहे.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तर हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? कोणाला देण्यात आलं? शेखर काजळे. विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटात चर्चा करा, त्याची यादी करा. असे स्थळ जे निसर्गरम्य आहे. आभाळ भरून आले पण वरील वाक्यामध्ये डॅश हे चिन्ह आहे. वाक्यामध्ये डॅश हे चिन्ह कोण दोन कारणांनी वापरतात? स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, बोलता बोलता विराम मालिका तुटल्यास या चिन्हास अपसरण चिन्ह म्हणतात. अपसरण चिन्हाची लांबी संयोग चिन्हापेक्षा जास्त असते. अपसरण चिन्हाची लांबी संयोग चिन्हाच्या थोडीशी किंचित जास्त असतात. अशा प्रकारचा जो भाग आहेत, बातमी लेखन आहेत, उभयान्वी अव्यय आहेत, त्यानंतर आपले वाचनाचे वेळ यावरील जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण आता या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. आता आपण बघणार आहोत यूट्यूबच्या बातमी लेखनाकडे. हा प्रश्न असणार आहे बातमी लेखनावरती. तर बातमी लेखन कसे करायचे हे आपण आज आता बघणार आहोत. बातमी लेखन करताना मी ज्या काही गोष्टी सांगतेय त्या तुम्ही फक्त लक्षात ठेवा. त्याचा तुम्हाला बातमी लेखन करताना खूप उपयोग होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बातमीचं शीर्षक किंवा त्याचं जे आपण हेडिंग देणार आहोत ते हेडिंग, ते कसं असलं पाहिजे तर बातमीचं शीर्षक कमीत कमी शब्दामध्ये असलं पाहिजे. ते हेडिंग वाचताना त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण झालं पाहिजे किंवा त्या बातमीचा एकंदर आशय काय असेल ह्याची उत्सुकता वाढली पाहिजे. म्हणून आपल्याला जे हेडिंग द्यायचं आहे बातमीचं ते आकर्षक असं शीर्षक महत्त्वाचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की बातमी कोणी दिली हे सांगायचं. म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून किंवा विशेष वार्ताहराकडून असं आपण तिथे लिहायचं आहे. त्याआधी एक गोष्ट येईल की स्थळ आणि दिनांक. म्हणजे वरती बातमीचं हेडिंग आलं, त्यानंतर डाव्या कोपऱ्यात आलं स्थळ व दिनांक. म्हणजेच बातमीत वर्णन केलेली घटना कुठं घडलेली आहे त्या गावाचं नाव लिहायचंय आणि दिनांक लिहायचा आहे. आणि पुढे येणार विशेष वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून. हे सगळं झाल्यानंतर आपण मुख्य बातमी लिहायला सुरुवात करायची आहे. आता मुख्य बातमी कशा संबंधी आहे ते तिथं लिहायचं आहे. त्याच्या खाली येईल बातमीचा तपशील. म्हणजे ही बातमी नेमकी कशाबद्दल आहे, नेमकं काय घडलं आहे, कशाची बातमी आपण लिहितो आहोत हे तिथं लिहायचं आहे. आता बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवायचंय तर काही मोजक्याच गोष्टी आहेत, पण त्या जर आपण लक्षात ठेवल्या आणि त्या अनुषंगाने जर आपण बातमी लेखन केलं तर हे अगदी सहज सोपं आपल्याला अगदी जमेल असं बातमी लेखन असणार आहे. आणि यामध्ये अगदी भरघोस मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. तर आता बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी भाषा वापरणार आहोत ती अगदी सोपी, साधी, सुटसुटीत असली पाहिजे. खूप उगाचच मोठे मोठे शब्द वापरायचे नाहीत, अलंकारिक शब्द वापरायचे नाहीत. तर अगदी साध्या भाषेमध्ये बातमी लिहायची आहे. नंतरचा पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा की ती जी बातमी जिथं घडली आहे तर ते जे स्थळ आहे म्हणजे प्लेस, तर ते स्थळ, काळ म्हणजे किती तारखेला घडली, तर हे याचा उल्लेख हा बातमी लिहिताना सगळ्यात आधी आलाच पाहिजे. म्हणजे थोडक्यात पुणे दिनांक 1 मे किंवा अहमदनगर दिनांक 5 जानेवारी, जे काय असेल ते, तर हे तिथे पुढे आलंच पाहिजे. संपूर्ण बातमी जी असणार आहे ती भूतकाळात, पास्ट टेन्स मध्ये लिहायची आहे. हे अगदी लक्षात ठेवायचं. बातमी ही भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. बातमी लिहिताना आपल्याला भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे आणि आपलं लेखन कौशल्य, रायटिंग स्किल सुद्धा खूप छान असलं पाहिजे. उगाचच काहीतरी फापट पसारा लिहित बसलो आणि मुख्य बातमी बाजूलाच राहिली आणि बाकीचंच काहीतरी लिहित गेलो तर ह्याला बातमी लेखन म्हणत नाही. त्यामुळं मोजकच पण उत्तम भाषेमध्ये आपल्याला ती बातमी लिहिता आली पाहिजे.
बातमी लेखन करताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जी वाक्य करणार आहोत ती छोटी छोटी असली पाहिजे, साधी साधी असली पाहिजेत. आणि जो परिच्छेद पाडणार आहोत किंवा पॅरेग्राफ करणार आहोत, एखादा पॅरेग्राफ आला पाहिजे आपल्या बातमीमध्ये, तर तो सुद्धा लहान असला पाहिजे. उगाच खूप मोठं लिहिलं आणि खाली काहीतरी एकाच ओळीमध्ये परिच्छेद असं करायचं नाही. तर छोटे छोटे परिच्छेद करायचे आहेत. 2 परिच्छेद असले तरी बास होईल. नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बातमी लेखन करताना तिथं कुठंही आपल्या स्वतःचं मत व्यक्त करायचं नाही. जी काय बातमी आहे ती ॲज इट इज आपण तिथं लिहायची आहे. त्यात मला असं वाटतं असं आपलं मत तिथं टाकायचं नाही, किंवा असं व्हायला हवं होतं, असं झालं असतं तर बरं झालं असतं, हे असं आपलं मत काहीही तिथं टाकायचं नाही. नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी भाषा असणार आहे बातमी लेखन करताना, ती उगाच पाल्हाळ लावत 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 लिहितोय असं काही तिथं दिसायला नको. तर भाषेमध्ये अगदी ॲक्युरसी किंवा नेमकेपणा आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असं देतात की बातमी लेखन, आणि मग खाली ना काही मुद्दे दिलेले असतात. एखाद्या कोपऱ्यामध्ये दिनांक किंवा ठिकाण दिलेलं असतं, कधी कधी वेळ दिलेली असते, आणि मध्यभागी मुद्दे लिहिलेले असतात. त्या मुद्द्यांवरून आपल्याला ती बातमी तयार करायची असते. तर जेव्हा आपण बातमी लिहितो तेव्हा हे जे काही डिटेल्स त्यांनी आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेले आहेत ते सगळे डिटेल्स आपल्या त्या बातमी लेखनामध्ये कव्हर झाले पाहिजेत. हे जे सगळे मुद्दे आहेत ते आपल्या बातमीमध्ये आले पाहिजेत. तर आता आपण हे तर लक्षात आलं तुम्हाला की बातमी लेखन करताना कुठले कुठले मुद्दे महत्वाचे आहेत किंवा आपण काय लक्षात ठेवायचं. आता आपण असं करूया की एखादी बातमीचं आपण एक एक्झाम्पल बघूया की आपल्याला समजा एखादी बातमी तयार करायची आणि काहीतरी मुद्दे दिलेले आहेत, आपण बातमी कशी करणार. तर आपल्याला प्रश्नपत्रिकेत थोडक्यात असं विचारलेलं आहे की आदर्श विद्या मंदिर पुणे वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक 5/10/2018, उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे माननीय सचिन तेंडुलकर. आणि खाली दिलं आहे क्रीडा महोत्सवानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करा. हे अशा पद्धतीनं प्रश्न आपल्याला आलेला आहे. आता आपल्याला ह्यावरून बातमी तयार करायची आहे. तर कशी करणार. तर सगळ्यात आधी आपलं ठरलंय की वर शीर्षक किंवा हेडिंग द्यायचंय. मग हेडिंग काय येणार, क्रिकेटच्या बादशहाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. त्यानंतर काय लिहिणार आपण, तर स्थळ आणि दिनांक त्यांनी दिलेला आहे. स्थळ आहे पुणे आणि दिनांक दिला आहे 5/10/2018. मग आपण लिहिताना कसं लिहिणार, तर पुणे, ती 5/10ची बातमी आहे ना, आपल्याला दुसऱ्या दिवशी पेपर येतोय म्हणून आपण लिहिणार बातमी 6 ऑक्टोबर असं लिहिणार. आणि पुढे कंसामध्ये नंतर आपल्याला काय लिहायचंय, आमच्या बातमीदाराकडून. म्हणजे कसं येणार, क्रिकेटच्या बादशहाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुणे 6 ऑक्टोबर कंसात आमच्या बातमीदाराकडून. आता आपलं खरं बातमी लेखन खाली सुरू होईल. आता बातमी कशी लिहायची बघा. मेहनत, चिकाटी, निष्ठा, एकाग्रता या गुणांवर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात महान आणि मोलाचे कार्य करू शकता. यशाचा हिमालय, पराक्रमाचे शिखर गाठू शकता, असा मोलाचा संदेश प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. आदर्श क्रीडा मंदिर शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आता जे आपल्याला बातमी दिली होती त्यातले पहिले 4 मुद्दे आपण आलेले आहेत. आता आपल्याला मेन बातमी लिहायची आहे म्हणून आपण इथे पॅरेग्राफ पाडायचा आहे. पुढे येईल पॅरेग्राफ पाडून. आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या प्रशस्त मैदानावर सुरू झाला. साक्षात क्रिकेटचे दैवत समोर असल्याने सर्व खेळाडू मन लावून खेळत होते. खो खो, लंगडी, कबड्डी हे सर्वच खेळ खूप चुरशीचे झाले. कबड्डीचे डाव तर खूप रंगले. सर्वत्र खूप उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थी खेळांचा मनमुराद आनंद घेत होते, प्रेरणा देत होते, आरोळ्या ठोकीत होते. सर्व वातावरण भारावून गेले होते. आता पुन्हा पुढचा परिच्छेद येणार.
सचिन तेंडुलकरांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, कौतुक केले. सचिन तेंडुलकर येणार असल्याने पालकांनी खूप गर्दी केली होती. त्यांच्यातही उत्साह दिसून येत होता. एवढी आणि इतक्याच मोजक्या शब्दामध्ये आपण बातमी तयार करून लिहायची आहे. एवढंच बातमी लेखन पेपर लिहिताना अपेक्षित असतं. आता बातमी लेखन करताना तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही दररोज वर्तमानपत्र, आपलं घरी येणारं न्यूजपेपर जर रोज वाचत असाल तर तुम्हाला बातमी लेखनासाठी वेगळं असं काहीही लक्षात ठेवावं लागत नाही. जे आपल्या रोजच नजरेखालून आपण घालतो ना, की आपल्याला एक ढाचा त्याचा समजून गेलेला असतो. वर हेडिंग असतं, मग स्थळ असतं, मग दिनांक असतो आणि मग बातमी सुरू होते. ती कशा पद्धतीची असते हे आपण रोज वाचून 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 आपल्या लक्षात येतं. त्यासाठी आपल्याला वेगळं असं काहीही परिश्रम घ्यावे लागत नाहीत. तर मग मित्रांनो, आता काय करायचं तर आपण रोजच्या रोज पेपर वाचायचा आणि मग बातमी लेखन करणं आपल्याला अगदी सोपं जाईल. आता